अनु हर्ष भाग 2. कंपनी तशी लहानच असते. नुकतीच हळूहळू नावारूपाला येत असते. थोड्याच दिवसात चांगलं नाव कमावलेलं असतं. या दोघी आत येतात. रिसेप्शनला थोडी चौकशी करून वेटिंग एरियामध्ये बसतात. तिथे आणखी काही जण होते जे इंटरव्ह्यूला आले होते. आता पुढे 11 वाजायला 10 मिनिट होते. पूर्वा रिसेप्शनला जाऊन विचारते इंटरव्ह्यू कधी स्टार्ट होतील आणि कुठे होतील वगैरे. तेवढ्यात एक 30-32 वयाची व्यक्ती आत येते. तसे सगळे उठून त्याला ग्रीट करतात. त्यावरून लक्षात येते बरोबर 11 वाजता इंटरव्ह्यू चालू होतात. 7 जणांनंतर पूर्वाचा नंबर येतो. पूर्वा आत जाते. तिथे 2 सर असतात. एकचे थोड्या वेळापूर्वी आत आलेले असतात आणि दुसरे म्हणजे आपला हिरो हर्ष पाटील. ती कंपनी म्हणजे हर्ष पाटील आणि त्याचा मित्र गौतम देसाई यांनी दोघांनी मिळून पार्टनरशिपमध्ये सुरू केलेली असते. दोघांनी खूप मेहनत करून कमी वेळात त्याला नावारूपाला आणलं आहे. त्यांच्या नवीन कंपनीचं काम चालू आहे. नवीन म्हणजे कंपनी तिचं काम वाढल्यामुळे मोठ्या जागेत मोठी इमारत उभारण्याचं काम चालू आहे. तोपर्यंत इथूनच काम पहिलं जातं. तिथे 2 सर असतात. एक जे थोड्या वेळापूर्वी आत आलेले असतात आणि दुसरे म्हणजे आपला हिरो हर्ष पाटील. पूर्वा आत येते. ती सरांना बघून ग्रीट करणार तेवढ्याच तिचं लक्ष दुसऱ्या सरांकडे जातं. तिचे डोळे मोठे होतात आणि ती एक आवंडा घेऊन त्यांच्यासमोर बसते. कारण आत येताच तिला त्या दुसऱ्या सरांनी बसायला सांगितलं होतं. तिचं सारखं लक्ष हर्षकडेच जात होतं. तो मात्र काहीच झालं नाही या आविर्भावाने तिचे डॉक्युमेंट्स पाहत होता आणि दुसरे सर म्हणजेच गौतम तिला प्रश्न विचारत होता. हर्ष खरं तर तिला इथे पाहून थोडा हॅप्पी झाला होता. कारण ही आली म्हणजेच तीही आली असेलच. तो डॉक्युमेंट्स पाहून झाल्यावर ते गौतमकडे सरकावून हळूच तिथून उठतो आणि तिथल्या काचेतून बाहेर नजर टाकतो. तो तीही आले का हे पाहण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला ती दिसते. त्याच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल उमटते. गौतम हर्षला आवाज देऊन तुला ह्यांना काही विचारायचं आहे का असं विचारतो. हर्ष नाही म्हणतो आणि येऊन पुन्हा जागेवर बसतो. पूर्वा काही बोलायला जाणार तेवढ्यात हर्ष तिला थांबवतो. इट्स ओके मिस पूर्वा, तुम्ही बाहेर थांबून वाट पहा. तीही उठून थँक्स सर म्हणून बाहेर येते. ती अनुजवळ जाते आणि तिला सांगणारच तेवढ्यात अनुला आत बोलावतात. अनु आत येते. हर्ष एक क्षण फ्रीज होतो. ब्ल्यू जीन्स, व्हाईट टॉप, छोटेसे कानातले, कपाळाला छोटी टिकली. ती डोअर क्लोज करून वळते. तसा तो तिथली एक फाईल उचलतो आणि त्याच्यासमोर धरतो. गौतम त्याच्याकडे बघून त्याला डोळ्यांनी विचारतो असं का वागतोस? तो इशाऱ्याने तुझं काम चालू ठेव. ती तिची डॉक्युमेंट्सवाली फाईल पुढे करते. तशी ती फाईल हर्ष ओढून घेतो आणि तिला चेहरा न दाखवता बघू लागतो. अनु विचित्र नजरेने त्याच्याकडे पाहत असते. असा काय आहे हा? किती विचित्र वागतो? ती मनात विचार करत असते. गौतमच्या आवाजाने ती भानावर येते. तो तिला प्रश्न विचारतो. तीही सगळ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तर देते. गौतम हर्षला विचारतो तुला काही विचारायचं आहे का? हर्ष हो बोलतो आणि फाईल खाली घेतो. अनुसमोर हर्षला बघून शॉक होते आणि जागेत सुटून उभी राहते. तुम्ही? असा पुसटचा शब्द तिच्या तोंडून बाहेर पडतो. तो फाईलमध्ये तिचं नाव बघून. बघा मिस अनु नाईक, ती बोलायचा प्रयत्न करते. ते सो तिला बोलू न देता हर्ष बोलतो मिस अनु, जर एखाद्या व्यक्तीने तुमची चूक नसताना तुम्हालाच धारेवर धरलं आणि नको नको ते अपशब्द बोलले तर तुम्ही काय कराल? अनु मान खाली घालून उभी असते. बोला मिस अनु. उत्तर नाही का तुमच्याकडे? गौतम दोघांना बघत असतो. हर्ष काय चालले हे? हर्ष फक्त हात त्याच्याकडे करून त्याला थांब असा इशारा करतो. बोला. मिस अनु एवढ्या वेळ शांत असते. पण आता ती वर बघते. हर्षच्या नजरेला नजर देऊन ती सॉरी सर, काल जे झालं त्यासाठी. मी आधी सगळं ऐकून घ्यायला हवं होतं. हो ना, नुसतंच विनाकारण लोकांवर हात नसतो उचलायचा. ही अशी दादागिरी करण्याआधी जरा सगळी शहानिशा करत जा आणि समोरच्याला बोलायची संधी देऊन त्याचंही ऐकून घेण्याची मानसिकता ठेवा जरा. नाहीतर एकाच दिवशी खूप पस्तावा करण्याची वेळ येऊ शकते मिस अनु. तिचा पारा चढलेला असतो. ती मनात ह्याला मी सॉरी बोलले ना तरी हा काय ह्याचं ज्ञान पाझरवतोय? राग अनावर होऊन ती शेवटी बोलते. सर, कालच्या प्रकाराबद्दल मी सॉरी बोलले तुम्हाला. यासाठी इतकं बोलायची गरज नाही. मिस अनु, तुम्ही कोणाशी बोलताय कळतंय का? हर्ष बोलतो. हो सर, मला सगळं नीट कळतं. मी माझ्या चुकीसाठी सॉरी बोलले. आणि राहिला तुमच्याशी असं बोलायचा प्रश्न तर सुरुवात तुम्ही केली होती. हे ऑफिस आहे, ते पर्सनल गोष्टी बोलायला नको होत्या तुम्ही. आणि तशीच ती फाईल उचलून गौतमला सॉरी सर बोलून रागातच बाहेर जाते. गौतम हर्षला बोलतो. हर्ष काय होतं हे सगळं? हर्ष हसत असतो. हर्ष वेडा झालायस का? हर्ष हसतच असतो. आता नको, नंतर सांगतो तुला. पुढचे कॅन्डिडेट्स बोलव. गौतम मान हलवून ओके म्हणतो आणि पुढचा कॅन्डिडेट बोलवतो. अनु तंतनतच बाहेर येते. काय समजतो काय स्वतःला, खडूस कुठला? हे देवा, तुला पण मला ह्याच कंपनीत पाठवायचं होतं. पूर्वा तिच्या जवळ येते. काय झालं अनु, इतकी काय रागात आहेस? ते सर काय बोलले का?
तू तर ना गप्पच बस. तुला आधीच सांगायला काय झालेलं? तो चिंपाजी पण आत आहे. अनु काय? सिरियसली? चिंपाजी? काहीही काय? किती चांगले आहेत ते सर. काय चांगले? हो, तुला काय चांगलेच वाटणार ना. तुझ्यासाठी मी भांडली आणि त्या खडूसला सॉरी पण बोलले. पण तो सर्किट मलाच किती सुनवत होता. हा झाली चूक माझ्याकडून, पण मी मान्य केली ना. चल इथून, मला नाही इथं काम करायचं त्या चिंपाजीसोबत. पूर्वा तिचं हसू आवरत, अगं अनु आधी शांत हो. हे घे, पाणी घे. तुला माहीत आहे ना, हा जॉब मिळाला तर आपल्या करिअरसाठी किती चांगली संधी असेल. थांबू ना थोडा वेळ. जर नाही काही जमलं तर जाऊ घरी. पूर्वे, पण तो खडूस सिलेक्ट करेल का आपल्याला? तुला तरी करेल एक वेळ, पण मला. आपण वाट बघू थोडा वेळ. इंटरव्ह्यू संपलेत बहुतेक. इथे केबिनमध्ये. हर्ष, काय वाटतं तुला, कोणाला? गौतम, हे बघ, हे चौघे ठीक आहेत. पूर्वा कदम, अनु नाईक, अमेय चौगले आणि हा सुंदर शर्मा. तुला काय वाटतं? हो, मलाही हेच परफेक्ट वाटतात आतासाठी. हे ह्यांचं बेस्ट देऊ शकतात कामात. ओके, मग डन. ह्यांची अपॉइंटमेंट लेटर्स टाईप करायला सांग आणि त्या चौघांना रिसेप्शनला कॉल करून आत बोलावून घे. मग सगळे आत येतात. अनुरागातच असते. ती एक तिरका कटाक्ष हर्षवर टाकते. हर्ष तिच्याकडे पाहत असतो आणि गालातल्या गालात हसत असतो. ती मनात विचार करते, या खडूसला काय झालंय? असं काय बघतोय आणि चक्क हसतोय? पण हा खडूस काय दिसतो ना यार, फॉर्मलमध्ये किती भारी दिसतोय. लगेच ती भानावर येते. मी हा काय विचार करते? अनु, तो चिंपाजी आहे, लक्षात ठेव. ती मनातच बोलत असते. गौतम बोलायला सुरुवात करतो. मी गौतम देसाई आणि हे हर्ष पाटील. आम्ही दोघांनी मिळून ही कंपनी उभी केली आहे. या कंपनीचे एम्प्लॉई म्हणून आम्ही तुम्हाला 4 जणांना निवडलं आहे. तुम्ही या कंपनीसाठी योग्य आहात असं आम्हाला वाटतं. आणखी एक, इतक्या घाईत इंटरव्ह्यू घेण्याचं कारण, आपल्या कंपनीचा प्रोग्रेस बघता कंपनीला धडाडीच्या एम्प्लॉईची गरज आहे. आपले बरेच प्रोजेक्ट लाईनअप आहेत. आपल्याकडे वेळ फार कमी असल्यामुळे हे इतक्या घाईत करावं लागलं. पण आम्ही तुम्हाला सिलेक्ट केले. आशा करतो तुम्ही पूर्ण निष्ठेने आणि इनामदारी काम कराल आणि तुमचं बेस्ट देण्याचा प्रयत्न कराल. कॉंग्रॅच्युलेशन टू ऑल ऑफ यू. सगळे एकत्र थँक्यू बोलतात. हर्ष बोलतो, पण एक प्रॉब्लेम आहे. तुम्हाला सगळ्यांना आजपासून जॉईन व्हावं लागेल, कारण वेळ फार कमी आहे. ओके, ठीक आहे सर, सगळे बोलतात. सर, पण एक शंका होती सर. कॅन आय? अनु बोलते. येस येस मिस अनु, तुम्ही विचारू शकता. गौतम बोलतो. सर, काम महत्त्वाचंच आहे. मग आमच्यासारखे फ्रेशर्स का? आम्हाला कामाचा काहीच अनुभव नाही. तरीही तुम्ही आम्हाला का निवडलं? मिस अनु, अगदी बरोबर प्रश्न आहे तुमचा. पण 4 वर्षापूर्वी आम्ही कंपनी सुरू केली तेव्हा आम्ही नवीनच होतो. आम्हालाही काही अनुभव नव्हता. एक अनुभव आम्हाला आला होता, तो म्हणजे फ्रेशरना कोणत्याही कंपनीमध्ये सहजासहजी योग्य ती जागाच पोस्टी मिळत नाही किंवा मिळून देत नाही. म्हणून आम्ही ही संकल्पना काढली आणि आज आम्ही फ्रेशरना घेऊनच इथंपर्यंत पोहोचलोय. फक्त त्यांचं कॅलिब्रे ओळखून त्यांच्याकडून काम करून घेतो. आणि हो, जिथे अनुभवी लोकांची गरज असते तिथे अनुभवी लोक निवडले जातात. हर्ष बोलतो. आणखी काही शंका असतील तर विचारू शकता. आज तुम्ही कामाची सगळी माहिती समजून घ्या आणि काही शंका असतील तर विचारा. हे हर्ष सर तुम्हाला तुमचं काम समजावून सांगतील. उद्यापासून तुम्ही कामाला सुरुवात करू शकता. सगळे ओके सर म्हणतात. सगळे हर्षबरोबर जातात. हर्ष प्रत्येकाला त्यांचं काम समजावतो आणि त्यांना त्यांच्या काम करण्याच्या जागा दाखवतो. हर्ष अनुला मुद्दाम त्याच्या केबिन समोरच्या डेस्कवर बसायला सांगतो. सगळं सांगून झाल्यावर प्रत्येकाला पर्सनली विचारतो, काम समजलं का वगैरे. एवढ्या वेळात हर्ष अनुशी अगदी नीट वागत होता, जणू काही झालंच नाही यांच्यात. सगळं समजावून झाल्यावर तो बोलतो, तुम्हाला सगळ्यांना जॉबबद्दल शुभेच्छा. प्रामाणिकपणे काम करा. सगळ्यांना हँडशेक करतो आणि मुद्दाम अनुकडे बघत बोलतो, विनाकारण कोणाशी भांडू नका. सगळे त्याच्याकडे न समजल्यासारखं बघतात. पण अनु आणि पूर्वाला कळतं हा असा का बोलला. अनु त्याला एक रागीट लुक देते. तरी मी विचार करत होती, हा खडूस इतका कसा सुधारला. ओके, तर मग तुम्ही सगळं समजून घेतलंच आहे. आता रिसेप्शनवरून तुमचे अपॉइंटमेंट लेटर घ्या आणि तुम्ही जाऊ शकता. अनु रिसेप्शनला जाते आणि पूर्वा हर्षला आवाज देऊन त्याच्याशी बोलायला जाते. हर्ष सर, मला थोडं बोलायचं होतं, पूर्वा म्हणते. हां बोला ना मिस पूर्वा. सर, काल जे झालं त्यासाठी सॉरी सर. प्लीज सर, तुम्ही अनुला वाईट समजू नका. माफ करा सर आम्हाला. मिस पूर्वा, इट्स ओके. मला राग नाही आला. मी पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ वेगळं ठेवतो आणि खरं तर त्या आवडल्या मला. बोलण्याच्या ओघात तो बोलून जातो. आय मीन, त्या जे काही वागल्या काल ते आवडलं मला. डॅशिंग आहेत त्या. मी जरा असंच थोडी मस्करी करत होतो. त्यांनी ज्या प्रकारे तुम्हाला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न केला तो आवडला मला. त्या वेगळ्या आहेत. त्यांचं वेगळेपण जाणवलं मला. हे दोघं शांत होतात. काय झालं पूर्वा? अनु विचारते. अगं काय नाही, ते कामाचं जरा, पूर्वा म्हणते. चल निघूयात, अनु म्हणते. हो चल. ओके, थँक्यू सर. बाय सर. बाय मिस पूर्वा. आणि हो, कोणाशी भांडू नका विनाकारण. मिस भांडखोर, हर्ष बोलतो आणि अनुला डोळा मारून निघून जातो. अनुचा पारा चढतो. ती मुठी आवळून दात ओठ खात त्याच्याकडे बोट करून, याला तर ना मी. तशी पूर्वा तिला धरते.
ए झाशीची राणी, आत्ता जॉब कन्फर्म झाला आहे, लगेच घालवायचा आहे का? चल इथून आधी. पूर्वा तिला ओढतच घेऊन जाते. हर्ष गौतमच्या केबिनमध्ये येतो. गौतम काहीतरी काम करत असतो. हर्ष आत आल्या आल्या, या साहेब या, आज काय चाललं होतं तुमचं, मला कळेल का? गौतम विचारतो. हो हो सांगतो. गौतम, मी एक निर्णय घेतला आहे. काय निर्णय घेतला आहेस? गौतम, मी सगळं विसरून पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. मी माझ्या लाईफमध्ये मूव्ह ऑन होण्याचा निर्णय घेतला आहे. काय, खरंच? आणि उठून त्याला मिठीच मारतो. ए थांब 1 मिनिट, पण ह्याचा तुझ्या आज वागण्याशी संबंध काय? कळलं नाही मला. हर्ष असतो. त्या दोघी मला काल भेटल्या होत्या, असं बोलत तो कालचा प्रसंग सांगतो. हो, मग गौतम विचारतो. गौतम, तिला पाहता क्षणी ती माझ्या मनात भरली यार. आणि ज्या प्रकारे तिने तिच्या मैत्रिणीला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे ती अजूनच आवडली. पण मी कधी विचार नव्हता केला रे की ही मला परत कधी भेटेल म्हणून. पण बघ ना, ती स्वतःच इकडे आले. कदाचित ती माझ्यासाठीच. एवढं बोलून तो थांबतो. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.